मनोज जरांगेंचं वक्तव्य. फडणवीस असो की पवार, ओबीसींमध्ये अन्य जाती टाकू शकत नाहीत, तर ओबीसींच्या वाट्यात कुणालाही वाटे करू नका, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. सरकार कोर्टाच्या आदेशांचं पालन करणार, कायदेशीर मार्ग काढण्याची सरकारची मानसिकता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य. मराठा आरक्षणाचा प्रश्न का चिघळला हे सुप्रिया सुळेंना विचारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. महिला आंदोलकांकडून महिलांसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप, महिलांची मानमर्यादा राखणं शिकावं लागतं, गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर इशारा. जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध याचिकेवर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार, आदेशांचं पालन झालं की नाही उद्या सांगा, कोर्टाचा सरकारला सवाल. मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना बाहेरच थांबवा, कोर्ट असं म्हणतंय, मात्र मुंबईमध्ये आणखी आंदोलकांना येऊ देऊ नका, कोर्टाचा आदेश. आंदोलनासाठी वानखेडे स्टेडियम द्या, जरांगेंच्या वकिलाची मागणी. तर स्टेडियम ऐतिहासिक ठिकाण, तुम्ही काय मागणी करताय कळतंय का, कोर्टानं मराठा आंदोलकांच्या वकिलांना सुनावलं. मुंबईतले रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यांवरून हटवा, आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही कारवाई करा, कोर्टाचे राज्य सरकारला आदेश. आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन नको, 5,000 आंदोलकांनी आझाद मैदान व्यतिरिक्त इतर कुठेही थांबू नये, हायकोर्टाचे आदेश. आंदोलकांची चिखलामध्ये बसण्याची तयारी आहे का, आझाद मैदानामध्ये तंबू आणि रेल्वे स्टेशनचा आधार कशाला, मुंबई हायकोर्टाचे आंदोलनावर ताशेरे. मराठा आरक्षणासाठी विविध कायदेशीर पर्यायांचा विचारविनिमय, मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधण्यास कोर्टाचा अडसर येत असल्यानं पेच, मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला आमचा सक्त विरोध, ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर छगन भुजबळांची भूमिका स्पष्ट. मराठा आंदोलकांना वेळेवर औषधोपचार पुरवा, मुंबई हायकोर्टाचे आदेश. मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तिथे मनापासून खरं बोलण्यास मनाई आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. चीनमध्ये एससीओची बैठक, जगभरातील राष्ट्रप्रमुख एकाच मंचावर, मोदी, जिनपिंग आणि पुतीन यांची भेट, दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा.